भाई बिछाना सोने के लिए है, सोचने के लिए नहीं। क्या आपको पता है, आपने अपने राय के दाने जितना तकलीफों को लिया और उस पर आप गोल 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 घूमते बैठे हो, पूरी रात सोचते बैठे हो। अभी वो राय के दाने जितना तकलीफ पहाड़ जितना बड़ा बन गया है, क्योंकि आप एक चीज को बार 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 सोच रहे हो। तुम्हारी नजर धुंधली हो गई है, तुम्हारे निर्णय, जिंदगी के निर्णय गलत हो चुके हैं। एक बात बताऊं मैं तुम्हें, अगर तुम्हें सड़क पर आना होता ना तो अभी तक आए होते। अगर आज आप अपने घरों पर बैठे हो तो परमेश्वर की कृपा है। अगर अब तक संभाला है तो आगे भी संभालेगा। चिंता क्यों करते हो? अगर आज आप जिंदा हो यानी कि परमेश्वर की योजना आपकी जिंदगी में अब तक खत्म नहीं हुई। आज अगर आप यहाँ पर आए हो तो गलती से नहीं आए हो, खुद परमेश्वर ने आपको यहाँ पर लाया है ये बताने कि आशा उम्मीद ना छोड़े। आज भी मैं जिंदा हूँ, आज भी मैं सिंहासन पर हूँ और आज भी मैंने अपनी ताकत नहीं खोई। अगर आप विश्वास करते तो बोले आमेन। और मैं दावे के साथ कहता हूँ, अगर आप यीशु मसीह पर विश्वास करते तो आप कभी भीख नहीं मांगोगे, कभी रास्ते पर नहीं आओगे, कभी अपने बीमारियों में नहीं मरोगे। अगर आप विश्वास करते हो तो बोले आमेन। रविवार जब हम पिंपरी चर्च में सभा लिए थे, मागच्या रविवारी ज्यावेळेस पिंपरी चर्च मध्ये सभा घेण्यात आली, सभा खत्म होते होते 3:30 बज गए थे। सभा ज्यावेळेस संपली त्यावेळेस जवळजवळ 3:30 वाजले होते. चिंता ना करें, यहाँ पर वैसा नहीं होगा। आमीन। पर जब भी आत्मा का बहाव रहता है वहां पर हमें बहना पड़ता है। कितने मानते हैं? जिथं आत्मा चालवतो, जिथं आत्मा वाहतो, तिथं आपल्याला त्याच्या सोबत चालावं लागतं. कि मुझे पता है कि हम किसी मूवी थिएटर में 3.5-4 घंटे बैठ सकते हैं। आपल्याला माहिती आहे, कधी एखादा पिक्चर असेल थिएटर मध्ये 3-3.5 तासाचा, तर आपण तिथं आरामात बसतो और आराम से बैठते हैं, पॉपकॉर्न लेते हैं पॉपकॉर्न्स खात, और खाते खाते आणि ते खाता खाता सैयारा मूवी देखते रहते हैं। थिएटर मध्ये मूवी पाहतो और वही कचरा आप अपने अंदर भर देते हो आणि तोच कचरा आपण आपल्या आतमध्ये घेतो और रोने लगते हो। आणि मग रडू लागतं. उस लड़की के जिंदगी में क्या हुआ, उस लड़के के जिंदगी में क्या हुआ। की त्या मुलाच्या जीवनात, त्या मुलीच्या जीवनात काय झालं. पर जब भी परमेश्वर की उपस्थिति में बैठे हो, पण ज्यावेळेस आपण प्रभूच्या येशूच्या उपस्थितीमध्ये बसलेलो असतो, आमीन, आप रो इसलिए नहीं रहे हो कि किसी और की जिंदगी में कोई नुकसान हो रहा है। त्यावेळेस तुम्ही इतर कोणाच्या जीवनात नुकसान होतंय म्हणून रडत नसता, पर आप इसलिए रोते हो क्योंकि पवित्र आत्मा आपकी जिंदगी को बदल रहा होता है। तर तुम्ही ह्यासाठी रडता की पवित्र आत्मा तुमचं जीवन बदलत असतो. आमीन। आमेन. वो जो 3.5-4 घंटा मैं बिता रहा हूँ, म्हणून जे 3.5-4 तास आपण घालवतो, वो परमेश्वर मेरे दिल में कुछ कर रहा है। त्यावेळेस प्रभू माझ्या हृदयामध्ये, तुमच्या हृदयामध्ये काहीतरी करत आहे. आमीन। आमेन. एक नया काम कर रहा एक नवीन काम करत आहे, है, एक नई शांति दे रहा एक है। नवीन शांतीने भरत आहे. आमीन। और मैं कह दूं आपको, आप दुनिया भर में जाओ, आपको शांति नहीं मिलेगी। और मैं सांगतो तुम्ही- यीशु मसीह के पास आने वाला हर एक इंसान को अनंत काल की जिंदगी, अच्छी सेहत, आमेन. कर्जों से मुक्ति और ऐसी शांति मिलती है जो दुनिया आपको नहीं दे सकती। आमेन. हालेलुया। बाहेर जगामध्ये कुठे जरी फिरलो तर जी शांती येशू ख्रिस्त देतो, ती शांती, ते अनंतकालचं जीवन, ते आशीर्वाद कुठेही बाहेर भेटणार नाही. और आज आपके चिंताओं का आखिरी दिन है। आणि आज तुमच्या काळजीचा, चिंतेचा शेवटचा दिवस आहे. आज आपके डिप्रेशन का आखिरी दिन है। तुमच्या डिप्रेशनचा, तणावाचा आज शेवटचा दिवस आहे. आज आपके आत्महत्या के विचार सोचने का आखिरी दिन है। आत्महत्येचे विचार करण्याचा शेवटचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड। आमेन. आमीन। और अद्भुत शांति आणि अद्भुत शांती अनुभव करने का दिन आ गया। आज तुम्ही अनुभव करणार, तो दिवस आज आलेला आहे. कितने तैयार है? किती तो लोक तयार आहेत? मैं जब ये वचन बांटूंगा म्हणून ज्यावेळेस आज वचन सांगणार तो आहे, मैं चाहूंगा एक बुक पेन बाइबल रखे। तर माझी इच्छा आहे की तुम्ही तुमचं बायबल आणि पेन, वही तयार ठेवा. और एक रिक्वेस्ट करूंगा आणि एक विनंती करतो, कि शांति बनाए रखें शांत राहा, तुमचं पूर्ण लक्ष इथं लावा. और प्लीज यहाँ वहाँ ना चले वचन के इकडे द्वारा। तिकडं
जाऊ नका, फिरू नका वचनाच्या द्वारे, वचनावेळेस. हाँ, वॉलंटियर्स को रिक्वेस्ट करूंगा कि वो एक ही जगह पर व्हॉलंटियर्सने पण एका बिठाए ठिकाणी रखें. बसून घ्या. यस, सभी को बिठाए रखें. आमीन. और जैसे लोग आते हैं आप पीछे चेयर्स लगा सकते हो, पर आगे वाले कहीं नहीं हिलेंगे. ऑलराइट, ऑलराइट, प्रेज द लॉर्ड. तैयार हो? ऑलराइट, लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. आमीन. हम एक बहुत फास्ट पेस्ड जिंदगी में जी रहे, कितने मानते हैं? आता आपण एक खूप वेगाने वाहणाऱ्या जीवनात, वेगाने जे पुढे जात आहे अशा जीवनात जगत आहोत. ऐसा लग रहा था थोड़े समय पहले ही क्रिसमस आया था. असं वाटतंय की काही दिवसापूर्वी क्रिसमस आला होता. हमने अपने सारे डेकोरेशन निकाले, सगळे डेकोरेशन काढले, घरातले घर को सजा दिया, घराला सजवलं और पता भी नहीं चला क्रिसमस कभी खत्म हो गया. आणि समजलंच नाही की क्रिसमस संपला पण कधी. और फिर हमने फिर से ऊपर रख दिया, आणि मग परत ते सगळे डेकोरेशन परत बांधून ठेवून दिलं. और अभी 7-8 महीने फिर से बीत गए हैं. आता परत 7 महिने घेऊन निघून अभी गेले और 4 महीने में फिर से क्रिसमस आएगा. आणि आता 3-4 महिन्याने परत क्रिसमस. समझ रहे हो बात? समजत आहे का दुनिया कितनी जल्दी चल रही है, फास्ट फेस, की फ्रैंटिक फेस. हे जग किती पटपट पुढे जाते. आमीन. और यही फास्ट पेस दुनिया की वजह से, क्योंकि जब सारे चीजें जल्दी, अभी पता है खाना भी 5 मिनट में आ जाता है. आणि आता आपल्याला माहिती आहे की जेवण सुद्धा आपल्याला 5 मिनिटात येतं. ब्लिंकिट खोल लो, फटाफट खाना आ गया. एक स्विगी ब्लिंकिट स्विगी. ऍप उघडा स्विगी में, हाँ, स्विगी में एक और ऑप्शन आया, बोल्ट, 15 मिनट में घर पे खाना. की तिथं ऑप्शन येतो की 15 मिनिटांमध्ये तुम्हाला घरपोच जेवण मिळेल. तो इतने जल्दी हमें सब चीज जल्दी म्हणजे आपल्याला पटकन गोष्टी हव्यात ह्याची सवय लागली आता. तो हमारे पास समय नहीं है, थांबायचा वेळ पाहायची आता ते वेळच नाहीये, संयम नहीं है. संयम राहिला नाहीये आप बैठे हो, आपको जल्दी जाना है, की पटकन यायचंय. आमीन. हॉर्न मार रहे हो, जल्दी चलो, जल्दी चलो. गाडीमध्ये आहात, पटकन जायचंय, हॉर्न मारत आहात. तो घाई घाई की जिंदगी हो चुकी है. म्हणजे घाईचं जीवन जगायची सवय और झाली. क्या आपको पता है कि आज की जिंदगी में कंपटीशन ज्यादा हो गया, मानते हो? आणि सही है? तुम्ही मान्य कराल की आजच्या जीवनामध्ये स्पर्धा खूप वाढलेली आहे. और अगर आप एक बच्चे हो तो आपके माता पिता आपको हर बार बाजू वाले के बच्चे के साथ तुलना करेंगे. आणि तुम्ही पाहाल की तुमच्या मुलांची तुलना तुम्ही दुसऱ्या मुलांशी नेहमी करता. बच्चे को मारे, बघ त्याला, त्याला फटके द्याल, त्याला माराल आणि बोलाल, बघ तो कसा वागतो, देखो वो कैसा है, बघ तो कसा आहे, देखो उसने बीटेक कर लिया, बघ त्याने इंजिनिअरिंग बीटेक केलं, हाँ, उसने इंजीनियरिंग कर दिया, त्याने इंजिनिअरिंग केलं, सीए किया, सीए केलं, अरे तूने क्या किया? आणि तू काय करतोय? निकम्मा का निकम्मा रहेगा. तू असंच बेकार जीवन जगत आहे. बच्चों पर स्ट्रेस. मग तुम्ही तुमच्या मुलांवर तणाव टाकत आहात. आप काम पर जाते हो, कामावर जाता तुम्ही, काम पर आपको डेडलाइंस होते हैं, कामावर काय डेडलाईन्स की ह्या वेळेमध्ये ते काम पूर्ण करायचंय, इतना समय में आपको ये पूरा करना है. ह्या वेळेमध्ये ते काम पूर्ण करायचंय. कई लोगों के बाल सफेद हो गए हैं, काही लोकांचे केस लवकर पांढरे झालेत, टेंशन ज्यादा बढ़ गया है, टेन्शन जास्त वाढले, स्ट्रेस ज्यादा बढ़ गया. तणाव खूप वाढलाय. कैसे आजाद पाऊं पास्टर चिंताओं से? की मग तुम्ही विचाराल की ह्या चिंतेपासून मोकळं कसं व्हायचं, मुक्त कसं व्हायचं. भाई बिछाना सोने के लिए है, सोचने के लिए नहीं. जे आपली गादी आहे तिथं झोपायचंय, विचार करत हा? बसायचं नाही. पर रात को सबसे ज्यादा ख्याल आते हैं, कितने जन मानते हैं? हाथों को पण उलट ज्यावेळेस आपण गादीवर आपलं अंग टाकतो त्याच वेळेस जास्त विचार येतात. जैसे आपने अपना सर रख दिया तो ख्याल आना शुरू. डोकं टेकवलं गादीवर की विचार सुरू झाले, चिंताएं, चिंता, स्ट्रेस. तणाव. पर इन सभी से यीशु मसीह आपको आजाद कर सकता है. आमेन. पण ह्या सर्व चक्रातून, दुष्ट चक्रातून येशू तुम्हाला मुक्त करू शकतो. आमेन. पर ना कई बार आपको ये ख्याल आएगा कि भाई अगर तूने चिंता नहीं किया यानी कि तू जिम्मेदार इंसान नहीं है. पण कधी कधी तुमच्या डोक्यामध्ये असा विचार येईल की जर मी चिंता केली नाही तर मी बेजबाबदार व्यक्ती आहे. पास्टर जी अगर मैंने जिम्मेदारी नहीं लिया तो क्या? तुम्ही म्हणा की पास्टर जर का मी ती जबाबदारी घेतली नाही, विचार चिंता केली नाही तर मग काय? आपके कंधे छोटे हैं पर आपके परमेश्वर के कंधे बहुत बड़े हैं. पण आपले खांदे छोटे आहेत पण हा? देवाचे खांदे फार मोठे आहेत. अगर आपने सीखा जर तुम्ही शिकलात अपने तकलीफों को उसके कंधों पर रखने को तो आप आराम भरी जिंदगी बिता सकते हो. तुमचे त्रास हालेलुया. तुम्ही येशूच्या खांद्यावर टाकायला शिकला
तर तुम्ही Praise the Lord. आरामदायी जीवन जगू Amen. शकता. आपको अपने तकलीफों को खुद उठाने की जरूरत नहीं तुमचे है. त्रास, तुमचे दुःख, वेदना तुम्हाला स्वतःला उचलायची गरज नाही. एक परमेश्वर है जो स्वर्ग में बैठा हुआ है, जो कहता है कि अपने सारे चिंताएं मुझे दो. क्यों? क्योंकि मैं तुम्हारी फिक्र करता हूं. जो आपला परमेश्वर स्वर्गामध्ये बसलेला आहे तो आपल्याला Hallelujah. बोलत आहे की तुझी सर्व चिंता माझ्यावर दे, कारण मला तुझी काळजी हाथों को आहे. ऊंचा उठाए. आपल्या हात उंच बोलो वो करून मेरी बोलू. फिक्र करता है. बोला की येशूला माझी जोर से काळजी बोलो, आहे. वो मेरी फिक्र करता तो है. माझी काळजी जोर से करतो. बोलो, वो मेरी फिक्र करता तो है. माझी काळजी करतो. Amen. अगर परमेश्वर, आप फूलों को देखते हो, तुम्ही जर का फुलांना पाहिलं, वचन कहता है जो फूल आज है और कल नहीं है, जो परमेश्वर उनको कपड़े पहनाता है, he clothes them, तो उनसे ज्यादा आपको तो नहीं देगा, क्योंकि आप तो उसके बच्चे हो. आमेन. वचन काय म्हणतं, Hallelujah. जे फूल आज आहे आणि उद्या ते सुकून जाणार आहे, नाहीच होणार नाही, त्याला देव इतक्या सुंदर पद्धतीने वस्त्र घालतो, तर देव तुम्हाला देणार नाही का? Praise the Lord. आमेन. वचन कहता है कि फूल ना ही संघर्ष करते हैं, ना ही गोल गोल घूमते हैं. वचन काय म्हणतं की जे फूल आहे, जे फुलं आहेत ती येण्यासाठी संघर्ष करत नाही है ना? किंवा ते इकडे तिकडे त्यांना फिरावं लागत नाही. गोल गोल घूमते हैं. ते गोल गोल फिरत नाहीत. हम गोल गोल घूमते हैं पूरी पण रात. पण आपण मात्र सगळीकडे है ना? गोल गोल फिरत आहोत. क्या आपको पता है, आपने अपने राय के दाने जितना तकलीफों को लिया और उस पर आप गोल 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 घूमते बैठे हो, पूरी रात सोचते बैठे हो. अभी वो राय के दाने जितना तकलीफ पहाड़ जितना बड़ा बन गया है. तुम्हाला माहिती का, जो तुमचा त्रास मोहरीच्या दाण्या एवढा होता तो तुम्ही घेतलाय आणि त्याला घेऊन त्याच्या अवतीभोवती गोल गोल फिरत आहात, आणि त्यामुळे तुम्ही त्या मोहरीच्या दाण्याला डोंगरा एवढं त्रास केले. अभी एक बात बताओ, अगर आप लगातार गोल घूमते रहोगे तो क्या होगा? आता तुम्ही जर का सतत गोल गोल फिरत राहिला तर काय होईल? क्या आएगा? चक्कर येईल ना, क्या आएगा? नजर धुंधली हो जाएगी, की चक्कर येईल, डोळा दिसणार नाही, कुछ दिखाई नहीं देगा. डोळ्यापुढे अंधार येईल. क्या आपको पता है, क्योंकि आप एक चीज को बार 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 सोच रहे हो, तुम्हारी नजर धुंधली हो गई है, तुम्हारे निर्णय, जिंदगी के निर्णय गलत हो चुके हैं, क्योंकि तुमने एक ख्याल को लेकर इतना सोचा है, पूरी रात सोचा है. अरे एक बात बताऊं मैं तुम्हें, अगर तुम्हें सड़क पर आना होता ना तो अभी तक आए होते. अगर आज आप अपने घरों पर बैठे हो तो परमेश्वर की कृपा है. अगर आमेन. अब तक संभाला है तो आगे भी संभालेगा. चिंता आमेन. क्यों करते हो? आमेन. 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 आप सड़क पर हो, तुम्ही आज रस्त्यावर आल्यात का? अरे किसने संभाला है तुम्हें? यीशु कुणी ने. सांभाळून ठेवले? येशूने आतापर्यंत सांभाळून ठेवले. रस्त्यावर यायचं असतं तर कधीच आला असता, पण आज घरामध्ये आहात, चांगलं जीवन आहे, तर ती देवाची कृपा आहे, त्याने तुम्हाला सांभाळलेले. मरना होता तो पहले मरे होते, आज जिंदा हो उसके लिए धन्यवाद. जर का मरायची वेळ आली असती तर कधीच मेला असता, पण जिवंत आहात याचा अर्थ देवाने सांभाळून ठेवलेले. आमेन. आमेन. अगर आज आप जिंदा हो, यानी कि परमेश्वर की योजना आपकी जिंदगी में अब तक खत्म नहीं जर हुई. तुम्ही आज जिवंत आहात तर हालेलुया. याचा अर्थ आहे की देवाची, येशूची Amen. तुमच्यासाठी असलेली योजना अजून पूर्ण झालेली नाहीये, संपलेली नाहीये. आज अगर आप यहाँ पर आए हो तो गलती से नहीं आए हो, खुद परमेश्वर ने आपको यहाँ पर लाया है, ये बताने कि आशा उम्मीद ना छोड़े. आज भी मैं जिंदा हूँ, आमीन. आज भी मैं सिंहासन पर हूँ, और आज भी मैंने अपनी ताकत नहीं खोई. अगर आप विश्वास करते तो बोले आमेन. आमेन. तुम्ही तर आज चुकून आलेलं नाही, देवाने आणलेलं आहे. आमेन. आमेन. हाथों को ऊंचा उठाए, हात उंच करूया. बोलो मैं यहाँ पर आया हूँ, बोला मी इथं आलोय. ये उसकी योजना है. ही जोर से देवाची, बोलो. त्याची बोलो, योजना ये आहे. उसकी ही योजना त्याची है. योजना आहे. जोर से बोलो, ये उसकी योजना बोला ही है. त्याची योजना आहे, इसलिए मैं आज जिंदा हूँ. म्हणून मी आज जिवंत आहे. हालेलुया. और मैं दावे के साथ कहता हूं, अगर आप यीशु मसीह पर विश्वास करते तो आप कभी भीख नहीं मांगोगे, कभी रास्ते पर नहीं आओगे, कभी अपने बीमारियों में नहीं मरोगे. अगर आप विश्वास करते हो तो आमेन. बोले आमेन. आमेन. आणि मी खात्रीने सांगतो, जर तुम्ही येशूवर भरोसा ठेवता तर तुम्ही भीक मागणार नाही, तुमच्या आजारात मरणार नाही. आमेन. कितने जनों का विश्वास है? किती लोकांचा भरोसा आहे? वचन कहता है, जो भी मुझ पर विश्वास करता है वो अनंत काल की जिंदगी पाता है. अनंत काल की जिंदगी ऐसी जिंदगी है जो जिंदगी जब भी खत्म नहीं होती. और आमीन. अगर यहाँ पर भी मेरी सांस रुक गई तो मेरा पहला सांस स्वर्ग में होगा. आमेन. वचन काय म्हणतं, जर तू माझा भरोसा ठेवलाय तर तुला अनंत कालचं जीवन मिळेल. अनंत कालचं जीवन जे फक्त इथपर्यंत मर्यादित नाहीये, तर ते पुढे. आणि जरी इथं जरी तुम्ही, तुमचा श्वास बंद झाला तुमचा, तरी सुद्धा दुसऱ्या क्षणी श्वास सुरू होणार आहे स्वर्गामध्ये. क्या आपको पता है पहला जगह जहां पर यीशु मसीह का खून बहा वो कहां पर था? तुम्हाला माहिती का, पहिलं ठिकाण जिथे येशूचं रक्त वाहिलं ते ठिकाण कोणतं होतं? कहां पर था? कोणतं ठिकाण होतं जिथं पहिल्यांदा येशूचं रक्त वाहिलं? कहां पर?
यीशु मसीह का पहला खून त्याचं का बूंद त्याच्या रक्ताचा पहिला थेंब गत्समनी के बाग में गिरा था जो होता गत्सेमनी बागेत, और साथ ही साथ पसीना भी गिरा। आणि त्याच्यामध्ये त्याचा घाम पण होता. और पता है क्यों गिरा? ध्यान से सुनो, है ध्यान आणि आता आपका? हे का वाहिलं? क्योंकि वो प्रार्थना कर रहा था कारण तो प्रार्थना करत होता और उसे पता था कि अंतर- वो पाप बनने वाला है। आणि त्याला माहित होतं की तो स्वतः पाप बनणार आहे. वचन कहता है जिसे पाप पता नहीं था वो खुद वचन पाप काय बन म्हणतं गया। की ज्याला पापच माहित हे. नव्हतं तो स्वतः पाप बनणार होता. हम सब पाप में ही पैदा हुए हैं। आपण सगळेजण पापामध्ये जन्मलो, कोई यहाँ पर पवित्र नहीं है, कोणीही इथं पवित्र असा जन्मला तो नाही. हमें वो दर्द नहीं समझ में आया। म्हणून आपल्याला ते दुःख काय असतं ते कळणार नाही. पर यीशु मसीह जिसने कभी पाप किया नहीं था, जिसने कभी पाप में जन्म नहीं लिया था, उसे पाप क्या है वो पता नहीं था, पर अभी क्या होने वाला था, जिसे कोई पाप पता नहीं था, जिसे कोई जन्म भी उसने पाप में नहीं लिया था, अभी पूरे दुनिया का पाप उस पर आने वाला था और वो सबसे ज्यादा अपने पिता से प्यार करता था, वही पिता उससे अपना मुंह मोड़ने वाला था। आमेन. जो येशू ख्रिस्त जो ज्याने पापामध्ये जन्म घेतला नाही, ज्याने कधी जीवनात पाप केलं नाही, त्याला आता स्वतःला पूर्ण जगाचे पाप घेऊन पाप बनायचं होतं. आणि सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट म्हणजे त्याला देवापासून दूर करण्यात येणार होतं. हा त्रास त्याला सहन होत नव्हता. कितने समझ रहे? हाथों को ऊपर उठाए। आमीन। और तो क्या हुआ, तो परमेश्वर प्रार्थना कर रहा है और इतना दबाव आया यीशु मसीह पर कि उसके there are nerves in your head that burst open because of extreme stress. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या मस्तकामध्ये अशा शिरा आहेत ज्या खूप तणावामुळे फुटू शकतात. हेमाटोड्रोसिस, उसको वो बीमार वो कंडीशन को हेमाटोड्रोसिस बोलते त्या कंडिशनला बोलतात की जिथं तुमचे नसा जे शरीरात डोक्यातल्या आहेत त्या फुटतात. हैं, जो भी डॉक्टर्स ने हेमाटोड्रोसिस, जिसकी वजह से बहुत तनाव की वजह से लिटरली आपके सर के नस फटते हैं और उसकी वजह से खून बहता है। म्हणजे टेन्शन, तणाव, डोक्यामध्ये इतका तणाव येतो की ते डोक्यातली जी रक्तवाहिनी असते ती फुटती. यीशु मसीह इतने तनाव में था, म्हणजे येशू त्यावेळेस इतक्या सुनो. टेन्शन मध्ये, तणावामध्ये होता. यीशु भी तनाव में था। म्हणजे काय, येशू सुद्धा त्यावेळेस तणावामध्ये आला होता. हाथों को ऊपर, समझ रहे हो क्यों? क्योंकि वो पाप बनने वाला था। का तो पाप बनणार होता. पर वो पाप क्यों बना? पण तो पाप का बनला? ताकि आपको वो पवित्र बना सके। जेणेकरून तो आपल्याला पवित्र बनवू शकेल. आमेन। आमेन. आज आप पवित्र हो। आज आपण पवित्र आहोत. आमेन। उसे पाप पता नहीं था, त्याला पाप माहित नव्हतं, वो पाप बन गया। पण तो पाप बनला. आपको अच्छे काम करने नहीं आते थे, तुम्हाला चांगले काम करायचं माहित नव्हतं, पर आप पवित्र बने। पण तुम्ही पवित्र बनला. किसके वजह से? कुणामुळे? मेरे कामों के वजह से माझ्या नहीं, स्वतःच्या कामामुळे नाही, पर यीशु मसीह के पण वजह येशू से ख्रिस्ताच्या कामामुळे, त्याच्यामुळं आज मैं पवित्र हूँ। आज मी पवित्र आहे. हालेलुया। आमेन। हाथों को ऊंचा उठाए, हात बोलो उंच मैं करून पवित्र बोलूया, हूँ। बोला मी पवित्र बोलो आहे. मैं पवित्र हूँ। मी पवित्र आहे. सुनो, क्या यीशु मसीह ने कभी पाप किया? येशूने कधी पाप केलं का? बोलो, किया? सांगा, येशूने कधी पाप केलं होतं का? नहीं। क्या वो पाप बना? तो कधी पाप बनला का? यस, बना, सूली पर बना। हो, बनला. तो क्रूसावर पाप बनला. वैसे ही आपने पवित्र काम नहीं किए होंगे, पर आप पवित्र बन गए। क्यों? क्योंकि यीशु मसीह ने अपनी जगह ली। तसंच तुम्ही पवित्र काम केलं नसेल, पण तुम्ही पवित्र बनलेला Praise the आहात, Lord. कारण तुमची जागा येशूने और घेतली. आज आप धैर्यवान तरीके से यीशु मसीह के सामने आ सकते हो और बोल सकते हो, परमेश्वर मैं तेरा बेटा हूं, मैं पवित्र हूं, तो मेरे सारे तनाव तू उठा ले, और वो उठा लेगा। आमेन. म्हणून आज तुम्ही धीटाने देवाच्या समोर येऊ शकता आणि तुम्ही बोलू शकता की प्रभू, आज तुम्हाला पवित्र केलेला आहे, मी पवित्र आहे आणि तुम्हाला पवित्र केले, तर माझे सगळे तणाव तू घे. शैतान तुम्हें याद दिलाएगा, भाई तू कैसे टेंशन में नहीं रह सकता है, तुझे क्या लगता है परमेश्वर तुझे आरोग्य देगा? क्यों? तूने क्या इतने अच्छे काम किए? तो आपको याद दिलाना है, शैतान याद कर उस क्रूस पर क्या हुआ, उस क्रूस पर यीशु मसीह ने मेरी जगह ली। आमेन. सैतान तुम्हाला आठवण करून द्यायचा प्रयत्न करेल की Amen. तू असं काय काम केलं की तू तणाव घेऊ नये. त्यावेळेस तुम्ही सैतानाला ते आठवून द्या की येशूने क्रूसावर माझी जागा घेतली. अगर शैतान तुम्हें अपने पापों के बारे में याद दिलाता है, तो शैतान को बलिदान के बारे में याद दिलाओ। जर सैतान तुम्हाला तुमच्या पापाविषयी Hallelujah. आठवण करून देत असेल, तर तुम्ही सैतानाला बोला आणि त्याला येशू ख्रिस्ताच्या त्या बलिदानाची आठवण करून द्या. तुम्हारे पाप में वो दम नहीं जितना परमेश्वर के Amen. बलिदान में दम है। जेवढे ताकद येशूच्या बलिदानामध्ये Hallelujah.
तेवढी ताकद तुमच्या पापामध्ये Amen? नाही. आपके पापों में उतना दम नहीं कि परमेश्वर के बलिदान को वो नीचे दिखा सके. तुमच्या पापांमध्ये तेवढी ताकद नाही की येशूच्या बलिदानाला तो कमी करेल. हाथों को ऊंचा उठाए और वो सभी के पापों के लिए मरा. हालेलुया. तो सगळ्यांच्या पापासाठी मेला. Amen? ध्यान से सुनो. तो क्या होता है, यीशु मसीह का पसीना खून के समान गिरता है. इतना समझ में आ गया? आता हालेलुया. समजलं का? Amen? सुनो. येशूचा जो घाम होता रक्ताप्रमाणे, रक्ताच्या थेंबाप्रमाणे ते वाहिलं. कलीसिया ध्यान है आपका. गत्समनी क्या था? गत्समनी काय होते? बोलो बाग था, ती एक बाग होती. गार्डन था. बाग होती. एक और बाग के बारे में आपको याद है? अजून दुसरी एक बाग आहे, आठवत असेल. कौन सा बाग है? कोणती बाग? एदेन बाग. मैं फिर से बोला, बातें करना है मेरे से जोर से. क्या? उत्तर द्यायचं. एदेन बाग. बोलो एदेन बाग. बोला एदेन बाग. है ना, जहां पर हमारे पहले माता पिताओं ने पाप किया. जिथे आपले आई वडील, Yes. प्रथम आई वडील आदम हवा ज्यांनी प्रथम आदम पाप और हवा. केलं. और सुनो, पहला श्राप क्या था? आणि पहिलं श्राप सुने. काय होतं? परमेश्वर ने कहा, येशू बोलला, तेरे पसीने से देव बोलला, तू तुझ्या कष्ट घामाने तू जमीन पर काम करेगा तू ह्या जमिनीमध्ये काम करशील और फल आएगा. आणि मग सुनो, फळ येईल. स्त्री को कहता है, स्त्रीला बोलतो, जब भी तू बच्चे पैदा करेगी ज्यावेळेस तू जन्म देशील मुलांना, तभी तू तनाव में, त्यावेळेस तू वेदनेमधून जाशील. दर्द में, वेदना, तणावातून जाशील, तकलीफ में त्रासातून जाशील. तू बच्चों को पैदा करेगी. सही है? जन्म देताना सुनो, लेकरांना. ए, ध्यान से सुनो. श्राप ये नहीं था कि आदम को काम करना पड़े, नहीं. आता श्राप हा नव्हता की काम करावं लागेल, क्योंकि पाप से पहले भी आदम काम करता था. पता है कारण आपको? पाप Yes? करण्याच्या आधी पण आदम काम करत होता. वचन कहता है कि उसको बाग का ख्याल रखने का काम था, तो वो काम कर रहा था पहले वचन भी. काय म्हणतं की आदामाला काम दिलं होतं बागेची निगराणी करण्याची, हे. राखण्याची, काळजी घेण्याची. म्हणजे आदम आधीपासून काम करत होता. तो श्राप क्या था? मग श्राप काय होता? श्राप श्राप होता घाम क्या गाळण्याचा. था? श्राप क्या था? श्राप काय होता? पसीना. घाम तेरे गाळण्याचा. पसीने से तू अभी काम करेगा, कि यानी कि आता- तू तेरे मेहनत से काम करेगा. और तो भी जब भी तू मेहनत करेगा तो भी कांटे उगेंगे, पर तुझे और मेहनत करना पड़ेगा. और जितना तू मेहनत करेगा फिर तुझे फल मिलेंगे. श्राप होता की तू घाम गाळशील, तुला इतकं कष्ट करावं लागेल, तू घाम गाळशील, कष्ट करशील, तरी सुद्धा त्या जमिनीतून काटेच येतील आणि ते काटे घालवण्यासाठी सुद्धा तुला अजून कष्ट करावं लागेल. तो श्राप क्या था? मग बोलो म्हणजे पसीना. श्राप काय बोलो होता? पसीना. घाम बोलो गाळणे, पसीना था. घाम गाळणे. आमेन. और क्या आपको बताया, दूसरे बाग में यीशु मसीह आया, आणि आता दुसरा बाग, गत्समनेची बाग, जिथे येशू ख्रिस्त आला उसका पसीना बहा, आणि त्याचा घाम गाळला त्याने, पर साथ ही साथ यीशु मसीह का खून भी बहा. आणि त्या घामामध्ये त्याचं रक्त सुद्धा मिसळलं होतं. क्या आपको पता है, जब भी यीशु मसीह का खून बहता है, हर उस जगह पर आशीर्वाद आ जाता आणि है. तुम्हाला माहिती का, जिथं जिथं हालेलुया. येशूचं रक्त सांडलं त्या Amen. प्रत्येक ठिकाणी आशीर्वाद येतात. सही है? बरोबर ना? उसके खून ने आपको खरीदा है, right? त्याने त्याच्या रक्ताने तुम्हाला विकत घेतलंय, आपको पवित्र बनाया है. सही तुम्हाला है? पवित्र बनवलंय. सुने, यीशु मसीह प्रार्थना कर रहा है, पसीना गिर रहा है, पसीना के साथ खून बहा है. और खून कहां पर गिरा? खून गिरा जमीन पर. तो जो जमीन श्रापित थी आदम के पाप के वजह से, वो यीशु मसीह के लहू के वजह से आशीर्वादित हुई. आमेन. येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता आणि त्याचं घाम, तिथे घामाचे थेंब, त्याच्यामध्ये रक्त मिसळून Amen. ते पडले कुठे? जमिनीवर. आणि त्यामुळं ती जमीन आशीर्वादित झाली. सुने, आज जहां पर भी आपके कदम जाएंगे वो जमीन आशीर्वाद. म्हणून आज जिथं, ज्या भूमीवर, ज्या जमिनीवर तुम्ही पाऊल टाकाल, ती भूमी आशीर्वादित होते. क्या आप विश्वास करते हैं? तुम्ही भरोसा ठेवता का? आप विश्वास करते तुम्ही हैं? भरोसा तो ठेवता आप का? बोलोगे ये मेरे साथ हुआ ही नहीं, क्योंकि तूने विश्वास नहीं किया. तुम्ही म्हणाल असं आतापर्यंत माझ्यासोबत घडलंच नाही का? कारण तुम्ही कधी भरोसाच ठेवला नाही. अरे मैं जहां पर भी जाऊंगा वहां पर परमेश्वर का अनुग्रह बरसेगा, वहां पर परमेश्वर का आशीर्वाद आमीन. बरसेगा यीशु मसीह के नाम. तुम्ही भरोसा ठेवा, मी जिथं कुठे पाऊल हालेलुया. ठेवेल तिथं देवाचा अनुग्रह येईल, तिथं आशीर्वाद वाहतील येशू ख्रिस्तामुळं. You know, पता है, जब हम छोटे थे, ज्यावेळेस आपण लहान होतो, मेरे पिता बार बार बोलते थे, केनेथ हम ब्लेस्ड है, केनेथ हम ब्लेस्ड है. माझे वडील बोलायचे की केनीत आपण आशीर्वादित आहोत. तो किसी ने आपको पूछा कि आप कैसे हो, तो क्या बोलना है? मैं ब्लेस्ड. जर का कुणी तुला विचारलं की तू कसा आहेस, तर काय उत्तर द्यायचं? मी आशीर्वादित मैं आहे, आशीर्वादित मी हूं. आशीर्वादित आहे. और मेरे डैडी ने बोला, देखना है कैसे तू आशीर्वादित है? बोला हाँ बताओ डैडी कैसे. आणि मग डॅडी विचारायचे की तुला पाहायचंय का की आपण आशीर्वादित कसे आहोत?
तर मग मी बोलायचो हा सांगा, चलो मैं बताता हूँ। चल मी तुला सांगतो, आइए हम एक दुकान में जाते हैं। चल आपण एका दुकानात जाऊयात. तो मुझे लेके जाते थे छोटा मग सा। ते मला त्यांच्या सोबत दुकानात घेऊन जायचे. मेरे डैडी को चिक्की का बहुत पसंद है, बहुत सारा। त्यांना माझ्या वडिलांना पास्टर पॉल यांना चिक्की खूप आवडायची. कोई भी मीठा चीज दे दो पसंद म्हणजे है। कोणतंही तो- म्हणजे स्वीट मिठाई त्यांना खूप आवडते. चलो चिक्की खाएंगे। चल आपण चिक्की खायला जाऊ. वो मेरे लिए नहीं होता था, उनके लिए होता था पर ते- चलो। तो चलो चिक्की खाएंगे। अभी जाते थे अंदर, वो दुकान खाली होता था। आणि ज्यावेळेस आम्ही जायचो ते दुकान असं रिकामा असायचं. पर जैसे मेरे डैड के कदम पड़ते थे वहाँ पण जसं माझ्या वडिलांचे पास्टर पॉल यांचे पाऊल तिथं जायचे, दूसरा कस्टमर आया, त्यावेळेस तीसरा दुसरा customer कस्टमर आया, यायचा, चौथा तिसरा customer ग्राहक आया, यायचा, पाचवा customer आया। ग्राहकांची कस्टमरची तिथे लाईन लागायची, गर्दी व्हायची जसं आम्ही तिथं जायचो. वो पूरा दुकान लोगों से भर जाता था। मग ते दुकानामध्ये गर्दी व्हायची. मेरे पैर आशीर्वादित हैं। माझे पाऊल आशीर्वादित आहे. हालेलुया। आमेन. यीशु मसीह का लहू येशूचं रक्त कहाँ पर गिरा? कुठं वाहिलं जमीन पर त्याने? गिरा. जमिनीवर सांडलं. आमेन। और जो जमीन श्रापित थी आदम के पाप के वजह से, वही दूसरा आदम यीशु मसीह के लहू के वजह से वही जमीन आशीर्वादित आमेन. हुई। आणि जी जमीन पहिल्या आदामामुळे शापित झाली होती, हालेलुया. तीच जमीन दुसरा आदाम जो आपला प्रभू येशू ख्रिस्त हातों को त्याच्या ऊंचा रक्तामुळं आशीर्वादित झाला. बोलो मैं आशीर्वादित म्हणून हूँ बोला मी आशीर्वादित आहे. कि जहाँ पर भी मैं जाऊंगा मी जिथं जाईल वहां पर मैं आशीर्वादित हूँ। त्या ठिकाणी मी आशीर्वाद आहे. हालेलुया। आमेन. आमेन। परमेश्वर ने वो पसीना बहाया, मुझे पसीना बहाने की जरूरत नहीं है। येशूने तो घाम Praise the Lord. गाळला म्हणून आता मला घाम गाळायची गरज नाही. आमेन। बहुत लोग मेहनत कर रहे हैं, मुझे पता है, अनेक जण कष्ट करत आहेत अपने परिवार को ठीक ठाक रखने। आपल्या कुटुंबाला व्यवस्थित जीवन देण्यासाठी. और चिंता है ना चिंता है। आणि चिंता तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. बहुत स्ट्रेस है। खूप तणाव आहे आजकाल. बच्चों को खिलाना है, मुलांना खाऊ घालायचे, परिवार को संभालना है, कुटुंबाची काळजी घ्यायची, रोजमारी जिंदगी में जिंदा रहना है, रोजच्या जीवनात जिवंत राहायचंय. है ना। मुश्किल है, कठीण झाले, पर उसका हाथ थाम लो। पण देवाचा हात घ्या, आज थाम लो त्याच्या हाताला धरा और कहो परमेश्वर आणि बोला, प्रभू मैं खुद से नहीं कर सकता। की मी स्वतःहून करू शकत नाही. हाथों को ऊंचा उठा, बोलो मैं खुद से नहीं कर सकता, त्याच्या हाताला पकडा आणि बोला, मी स्वतःहून करू शकत नाही, मुझे तेरी जरूरत है। मला तुझी गरज आहे. आमेन। आमेन. है आपको उसकी जरूरत? गरज आहे ना तुम्हाला त्याची. आमेन। जब भी वो आपका हाथ पकड़ लेगा तो जब- बरकत बहेगी आपकी आमेन. आणि जिंदगी ज्यावेळेस येशू आपला हात धरेल आपोआप समृद्धी होईल. में। आमेन। आमेन। अरे जोर से बजाओ यीशु के लिए। हालेलुया। आमेन। थैंक यू जीसस। अपने बाजू वाले के पास मुड़कर बोलो कि अभी से पसीना मत बहाओ। बोलो तुमच्या शेजाऱ्याला बोला, आता इथून पुढे घाम गाळू नका. बोलो बोलो बोला, घाम गाळू नका. बोलो पसीना घाम thou shalt not sweat। तू घाम गाळू नकोस. बोलो 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 बोला तुमच्या पसीना मत शेजाऱ्याला बहाओ। आणि स्वतःला पण बोला, घाम गाळू नकोस. Amen. Hallelujah. Everywhere you go, you are a blessing. जब तक आप आराम में नहीं आते हो तब तक परमेश्वर की बरकत और आशीर्वाद आपकी जिंदगी में नहीं बहेंगे। जोवर तुम्ही देवाच्या विसाव्यामध्ये येत नाही तोपर्यंत देवाचे आशीर्वाद वाहणार नाही. यीशु मसीह गर्दी के सामने खड़ा रहा येशू गर्दीच्या समोर उभा राहिला और उसने कहा, आणि बोलला ए बोझ से दबे हुए लोग मेरे पास आओ। की अहो थकलेले भाराक्रांत लोक हो, माझ्याकडे या, मैं तुम्हें विश्राम। मी तुम्हाला काय करेन? आराम देईन. क्या कहता है वो? काय म्हणतो येशू? ए बोझ से दबे हुए लोग अहो भाराक्रांत लोक मेरे पास आओ माझ्याकडे या और मैं तुझे विश्राम आणि दूंगा। मी तुम्हाला आराम देईन. मुझे बड़ा इंटरेस्टिंग लगा, इब्रानी की किताब 4:1 में कहा है इब्रिकरस पत्र 4:1 मध्ये कि म्हटण्यात आए आले मेहनत करे। की चला काम कष्ट करूयात. ये देखो ना, थोड़ा ऑपोजिट लगता है वो। आता हे आए विरोधाभास मेहनत करे आहे. इब्रिकरस 4:1 मध्ये काय म्हटले? चला कष्ट करू. कि हम परमेश्वर के आराम में प्रवेश कर सके। किसमें? कशासाठी कष्ट करूयात? देवाच्या आरामामध्ये प्रवेश करण्यासाठी. कष्ट करो, कष्ट करो, मेहनत करा, ताकि आप आराम में प्रवेश कर सको। जेणेकरून तुम्ही आरामामध्ये प्रवेश कराल. यानी के झगड़ा करो कि तुम झगड़ा ना कर सको। याचा अर्थ काय? भांडा, जेणेकरून हा? भांडण होणार नाही. समझ रहे? परमेश्वर कह रहे हैं मेहनत करो येशू काय म्हणते? कष्ट करा, कि मेरे आराम में प्रवेश करो। जेणेकरून तुम्ही माझ्या आरामामध्ये विसाव्यामध्ये प्रवेश कराल. यानी कि झगड़ा करो याचा अर्थ काय? भांडण करा, कि तुम झगड़ा ना कर सको। जेणेकरून भांडण होऊ नये. Amen? क्योंकि पता है शैतान आपको बताए, अरे तू रिस्पॉन्सिबल है, तू पता है तू कुछ कर, सैतान म्हणतो, अरे हा? तू जबाबदार आहे, तुझ्यावर जबाबदारी आहे, काहीतरी कर, चिंता कर, काळजी कर, जिम्मेदारी ले, तू जबाबदारी घे. तुम
मैं मेहनत कर रहा हूँ, नहीं शैतान मैं आराम कर रहा हूँ, मैं परमेश्वर के आराम में मग प्रवेश आता कर मी कष्ट काय करत आहे की नाही, मी प्रभूच्या विसाव्यामध्ये आराम करणार क्या आहे. आपको पता है कि आपको आराम करने में भी क्या करना पड़ेगा? तुम्हाला माहिती का, थोडा कष्ट आराम करना करण्यासाठी कष्ट करावे लागेल. क्योंकि देखो देखो आपको ना ये घमंड है जब आप बोलते हो कि मैं संभाल लूंगा सब चीजें. गर्व असतो की ज्यावेळेस एखादा व्यक्ती म्हणतो ना की मी सगळं काही पाहून घेईल, अरे, सांभाळेल. मैं संभाल लूंगा. अरे मी सांभाळेल ना. अरे तू नहीं संभाल सकता, पण तुम्ही सांभाळू शकत तू नाही, अपने खुद को नहीं संभाल सकता. स्वतःला सांभाळू शकत नाही. तू आज जिंदा भी है तो उसकी कृपा है. आज जर तुम्ही जिवंत आहात तर ती देवाची तू कृपा आज आहे. अगर यहाँ भी आए तो उसकी कृपा है. आज इथं आलात तर त्याची कृपा आहे. आप खुद से कुछ भी नहीं कर सकते हो. स्वतःहून काही करू शकत तो नाही ऐसा तुम्ही. कभी मत समझो कि ये काम के लिए मुझे परमेश्वर की जरूरत नहीं है, मैं खुद मैनेज कर लूंगा, ये मेरा तकलीफ है ना, ये मैं मैनेज कर लूंगा. नहीं कर पाओगे, आप ज्यादा दूर नहीं जा पाओगे. म्हणून असा विचार करू नका, बोल नका ही माझा त्रास आहे ना, मी बघून घेईल, मी पाहून घेईल, असं जर का विचार कराल तर तुम्ही जास्त लांब जाणार कई नाही. लोग बोलते हैं कि मुझे परमेश्वर की जरूरत नहीं है. अनेक जण म्हणतात की मला प्रभूची गरज हाँ, नाही. पर जब भी तकलीफ आता है तो परमेश्वर के पास ही भाग कर आते हैं. पण ज्यावेळेस समस्या येते त्यावेळेस पहिल्यांदा कुठं धावतात? क्योंकि प्रभूकडेच. हार जाते हैं, है ना, थक जाते हैं. कारण ते थकतात. अभी मैं क्या करूं, आता मी काय करू, मैं खुद से नहीं कर सकता. आता स्वतःहून तर होत ये नाही. घमंड है बोलने को कि मैं सब कुछ मैनेज कर लूंगा. तो घमंड असतो की बोलणं की मी करू शकतो सगळं काही. अगर आज आप अपने हाथों को ऊंचा उठाते हो, उठाओ पण आज जर आपण हात उंच और केलं बोलता हूं म्हटलं परमेश्वर मैं थक चुका हूं, आणि म्हणतो की प्रभू मी थकलोय, मैं खुद से रिस्पॉन्सिबिलिटी नहीं ले सकता. आता मी स्वतः जबाबदारी घेऊ शकत नाही. मुझे तेरी जरूरत है, मला तुझी गरज मुझे आहे. तेरी ताकत की जरूरत है, मला तुझ्या ताकदीची मुझे गरज तेरी आहे. कुवत की जरूरत है. मला तुझ्या कुवतीची गरज आहे. क्योंकि मैं अकेला थोड़ी दूर तक जा पाऊं, कारण मी एकटा थोडा प्रवास करू शकतो, पर तेरे द्वारा मैं सब कुछ कर सकता पण तुझ्या द्वारे मी पूर्ण Praise the प्रवास Lord. करू शकतो, Hallelujah. सगळं काही करू शकतो. Amen. एक 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 बड़ा बड़ा इंटरेस्टिंग है. एक मैन ऑफ गॉड था जिसे एक बड़ा बिल्डिंग बांधना था देवाचे एक सेवक ज्यांना एक मोठी इमारत बांधायची होती और वो बिल्डिंग का कॉस्ट करीब करीब 50 करोड़ रुपए था. आणि कितना? त्या बिल्डिंगची किंमत, इमारतीची किंमत, कन्स्ट्रक्शनची किंमत जवळजवळ 50 करोड झाली इंडियन होती. रुपीस बोल रहा. और वो सोच रहा था कि मैं कैसे करूं, मैं आणि ते कैसे विचार करूं? करत होते मग हे 50 करोड रुपये कसे आणायचे, कसं तो करायचं. परमेश्वर ने उसे वचन दिया आणि मग प्रभूने त्यांचं वचन दिलं कि जब भी तू आराम करेगा मैं काम करूंगा, पर जब भी तू काम करेगा मैं आराम करूंगा. देव म्हणाला वचन दिलं की ज्यावेळेस तू आराम करशील त्यावेळेस मी काम करेल, पण ज्यावेळेस मी काम करेल त्यावेळेस तू आराम कर. क्या तू मुझ पर भरोसा करता है? तू माझा भरोसा करतो का? मैं संभाल लूंगा. मी सांभाळेन. Amen. मी पाहून- मैंने तुझे ये जिंदगी दी है, मी हे जीवन तुला दिलं, मैंने तुझे ये सेविकाएं दी है. मी ही सेविका दिली. वैसे ही परमेश्वर कहता है मैंने तुझे ये परिवार दिया, मैंने तुझे ये बच्चे दिए, मैंने तुझे ये जॉब दिया, मैंने सब कुछ दिया, और अगर जो चीज मैंने तुझे दिया उसके संभालने का भी जिम्मेदारी मेरा है. तसंच देव म्हणत आहे हे जीवन मी तुला दिलं, हे कुटुंब दिलं, ही मुलं दिली, Amen. ही नोकरी दिलेली आहे, Yes. मी तुला दिली, तर हे सांभाळण्याची जबाबदारी पण माझी सुने, आहे. तकलीफ तभी आती है जब भी हम खुद के ताकत में करने की कोशिश करते हैं. आप खुद के ताकत में अपने बच्चों को नहीं बदल सकते. समस्या कधी येते ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या कुवतीवर भरोसा ठेवून करायचा प्रयत्न करता, पण तुम्ही हे- स्वतः करू शकत नाही. आप कितना भी समझा लो अपने बच्चों को, वो नहीं समझेंगे खुद तुम्ही से. किती पण प्रयत्न करा लेकरांना समजवायचा, ते ऐकणार नाहीत. पर एक प्रार्थना उनकी जिंदगी बदल सकती पण जर तुम्ही त्यांच्यासाठी देवाकडे एक प्रार्थना केली तर त्यांचं जीवन बदलेल. है. Amen? Amen. मैंने गॉड को 50 करोड़ रुपए करने थे. परमेश्वर ने कहा तू आराम कर, तू मुझ पर भरोसा करता है, मैंने तुझे वो दृष्टांत दिया, मैं उसे पूरा करूंगा. और करीब करीब 5 सालों में वो पूरा अमाउंट वो क्लियर कर पाया बिना 1 रुपए कर्जा लिए. ये परमेश्वर का काम है. आमेन. आणि देवाच्या सेवकाला Amen? देव म्हणाला की हा दृष्टांत मी तुला दिलेले, तू आराम कर. आणि पुढे 5 वर्षामध्ये 1ही रुपया कर्ज न घेता ती इमारत बांधण्यात आली. ते 50 करोड रुपयांचा पुरवठा देवाने केला. क्या आपको पता है जब भी मैं को पहले 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 जब भी परमेश्वर ने मुझे गाने दिए थे कि मुझे गाने लिखने हैं, मेरे पास पैसा नहीं था दोस्तों, नहीं था. ज्यावेळेस सुरुवातीला नाही ना. देवाने मला गीत दिले होते, गाण्याचे बोल दिले होते, ते गाणे रेकॉर्ड करण्यासाठी माझ्याकडे पैसे और नव्हते. मैं था 23 साल का लड़का आणि त्यावेळेस मी 23 वर्षाचा मुलगा और होतो मुझे चाहिए था 4 लाख रुपए. आणि त्यावेळेस मला 4 लाख रुपये लागणार ना होते ते काम का गाण्यांसाठी. ना कुछ काज. 4 लाख रुपए कैसे लाओ? मग ते 4 लाख रुपये आणायचे कसे? परमेश्वर ने कहा मैंने दृष्टांत दिया, मैं पूरा मग देव करूंगा. म्हणाला मी तुला हे गाणे दिलेले आहेत, Amen. दृष्टांत दिलाय, मी पाहून घेईल, मी पुरवठा करेल. 1 महीने में 8 गाने दिए. मग एका महिन्यामध्ये देवाने मला 8 गीत दिले. और मैंने विश्वास में कॉल कर दिया म्यूजिक डायरेक्टर को, भाई कितना कॉस्ट होगा? तो वो बोलता है 4 लाख रुपए. ठीक है करेंगे, पैसे नहीं है पर आणि करेंगे बोले. मी विश्वासाने जे म्युझिक डायरेक्टर असतात हा. त्यांना फोन केला आणि विचारलं किती किंमत होईल, किती पैसे लागतील. ते म्हणले 4 लाख. मी म्हणालो ठीक आहे,
त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते, पण मी विश्वास ठेवला. अरे 100 रुपए भी नहीं रह गए मेरे पास. माझ्याकडे 100 रुपये सुद्धा नव्हते. 4 लाख तो दूर की बात. 4 लाख तर दूरच. 100 रुपए नहीं थे. पेट्रोल के लिए यहाँ वहां से मम्मी 50 रुपए का पेट्रोल भाई, एविएटर में जाना है, पता है आपको 100 रुपए नहीं था मेरे पास कुछ भी. त्यावेळेस 100 रुपये पण नव्हते आणि 4 लाख रुपयांची गरज 4 होती. लाख तो बड़ी बात होगी. फार मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. पर जैसे कलीसिया के लोगों को उस समय पता चला कि इसका एल्बम निकल रहा है, पता है आपको, लोगों ने खुद आकर अपने पूरे महीने के सैलरी मुझे दिए थे. पण ज्यावेळेस मुझे आप- मंडळीतल्या जागरी लोकांना कळलं नहीं बरे. की मी अल्बम काढणार आहे, त्यावेळेस मंडळीतले लोक पुढे आले. त्यांनी स्वतःच्या अख्ख्या महिन्याचा पगार दिला. पूरा महीने का पगार मुझे दिया. पूर्ण महिन्याचा पगार दिला. और आप मेरे एल्बम में देखो वहां पर ना स्पॉन्सर्ड 10-15 नाम रहेंगे. आणि तुम्ही जर क्योंकि का लोगों पाहिला ने स्पॉन्सर किया है. अल्बम वर तिथं 10-15 लोकांचे नाव आहेत ज्यांनी स्पॉन्सरशिप केली होती. मैंने बोला मैं चिंता नहीं करूंगा, परमेश्वर ने दृष्टांत आमीन. दिया वो पूरा करेगा. त्यावेळेस- और अगर वो देता है आपको, अगर उसने परिवार दिया, उसने जॉब दिया, उसने बच्चे दिए, अपने हाथों को ऊंचा उठाकर बोलो परमेश्वर मैं चिंता नहीं करूंगा, तूने मुझे उनको दिया है, तू उनका ख्याल रखेगा. क्योंकि अगर मैं चिंता करूंगा तो तू आराम करेगा, पर अगर मैं आराम करूंगा तो तू काम करेगा. आमेन. आणि जर देवाने तुम्हाला लेकरं दिलेली आहेत, कुटुंब दिलेले आहे, नोकरी दिलेली आहे, तर देव त्याची काळजी घेईल. कारण देव काय म्हणतो, Amen. जर तू चिंता करशील तर मी आराम करेल, पण तू आराम करशील तर मी काम करेल. कर्जे मिट जाएंगे, यीशु देगा. आमेन. तुमचं कर्ज निघून जातील येशूच्या बीमारियां नावात. मिट जाएंगे, यीशु ठीक आजार निघून करेगा. जातील येशूच्या नावात. आपके बच्चे को सही मार्ग पर यीशु लाएगा. अरे भरोसा करके तो देखो. तुम्ही भरोसा करून तर पहा, येशू तुम्हाला तुमच्या लेकरांना योग्य मार्गावर घेऊन येईल. वचन कहता है चक्कर जानो कि परमेश्वर भला वचन है. म्हणतं की त्याला चाखून Praise the बघा, Lord. त्याची चव घेऊन बघा Amen. की तो चांगला आहे. वो बोला, हाथों को ऊंचा उठाए, बोलो वो अच्छा है. बोला तो चांगला जोर से आहे. बोलो वो अच्छा है. त्याची चव घेऊन घोषणा पहा, तो करें, चांगला जोर से आहे. बोलो वो अच्छा बोला है. येशू चांगला आहे. यीशु अच्छा है. येशू चांगला आहे. यीशु अच्छा है. येशू चांगला आहे. शैतान कहता है तू झगड़ेगा नहीं क्या, तेरे बच्चों के लिए तू झगड़ेगा नहीं क्या, तेरे सेहत के लिए. बोलना है शैतान तू हार चुका है. तुम्ही बोला सैतानाला, तू हारलेला आहे. सैतान म्हणाल, विचार टाकेल, तू झगडणार नाही का स्वतःसाठी, तुझ्या लेकरांसाठी. प्रेज द लॉर्ड. हाथों को ऊंचा उठाए, बोलो शैतान हार चुका है. बोला सैतान हारलाय. सुनो 1 पत्रस 5:6. 1 पेत्र 5:6. आमेन. बहुत ही पावरफुल वो से खोले. चला आपण खोलूयात. 1 पत्रस 1 पेत्र 5:6. और 6. Therefore humble yourselves under mighty hand of God, that he might exalt you in due time. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, नम्र करा स्वतःला, ह्यासाठी की त्याने तुम्हास योग्य वेळी उंच करावे. उसके बाद एक कॉमर है और कहता है कास्टिंग ऑल योर केयर्स. आणि त्याच्या पुढे वचन काय म्हणतं, तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका. वचन कहता है परमेश्वर के महान हाथों के नीचे नम्र हो जाओ. कैसे? आगे कहता है अपने बोझों को उस पर डालकर आप नम्र बनो. वचन काय म्हणतं की देवाच्या महान पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करा. कशा प्रकारे? तर तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाकून. यानी कि जब भी आप अपने चिंताओं को यीशु मसीह को देते हो तो आप नम्रता में आ जाते हो. और नम्रता का अर्थ है आप परमेश्वर के, देखो, परमेश्वर के महान हाथों के नीचे आ जाते हो. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही Hallelujah. तुमची सर्व चिंता देवावर टाकता, त्यावेळेस तुम्ही त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र होता. Amen? उसके हाथों के नीचे आ जाते त्याच्या हाताखाली येता, हो. सुरक्षित हो जाते हो. सुरक्षित होता. It says, humble yourselves under the mighty hand of God, casting all your cares on him. Why? Because he cares for देव you. काय वचन काय म्हणतात, देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, क्यों? कारण तो तुमची काळजी करतो. Amen? समझ रहे हो बात को? समजले? तो तुमची काळजी करतो म्हणून त्याच्यावर चिंता टाका. और मैं ध्यान उस पर नहीं डालना चाहता कि आप अपने बोझों को डालो, नहीं, ध्यान उस पर डालो कि वो मेरी चिंता करता है, इसलिए मैं अपने बोझ उस पर डालता आता हूं. हालेलुया. तुम्ही तुमचं Amen? लक्ष, तुमची समस्या त्याच्यावर टाकावे, Yes. ह्या गोष्टीकडे लावू नका. तर तुम्ही तुमचं लक्ष कुठे लावलं पाहिजे, तर तो तुमची काळजी करतो. Amen? हाथों को ऊंचा उठाए, बोलो उसको मेरी चिंता है. बोलो, बोला की येशूला बोलो, माझी यीशु को मेरी काळजी चिंता आहे. जोर से बोलो उसको मेरी चिंता है. बोला मुखाने मोठ्याने, येशूला माझी काळजी आहे. अगर यीशु को मेरी चिंता है आणि- तो मुझे अपने बोझों को उस पर डालना जरूरी आणि है. जर येशूला माझी काळजी आहे, तर मी माझे ओझी त्याच्यावर टाकायची गरज आहे. कितने समझ रहे? समजते का?
एक काम करे, सुनो, एक गोष्ट करा, आपके जो भी चिंताएं हैं ना, जे काही काळजी चिंता तुमची आहे, एक पेन ले, एक पेन घ्या, लिख लो उसे. लिहा. Amen? जो भी चिंता है जी काही तुमची चिंता असेल, आप घर पर जाओ, घरी जा, बैठो. बसा. अगर आपको लिखने नहीं आता तो किसी को बोलो बस ये चीजें लिखनी है, ठीक लिहिता है? येत नसेल तर एखाद्या व्यक्तीला पकडा, त्याला सांगा की हे मला लिहून दे, ये मेरी चिंता है. ही माझी चिंता आहे, एका कागदावर मला और लिहून दे. परमेश्वर की उपस्थिति में जाओ, आणि देवाच्या सानिध्यामध्ये जा वो हर एक चिंता का नाम लो आणि त्या प्रत्येक काळजीचं नाव घ्या और कहो परमेश्वर, आणि बोला, प्रभू तेरा वचन कहता है तुझं वचन सांगतं कि तेरे महान हाथों के नीचे मुझे नम्र बनना है. की तुझ्या Yes? मान हाताखाली मला नम्र व्हायचंय. कैसे? कसं? अपने चिंताओं को तेरे हाथों में. माझ्या चिंता तुझ्या हाती देऊन, तो ये चिंता आता ह्या चिंता तेरे हाथों में है. तुझ्या हाती घे, ये दूसरी चिंता ही दुसरी चिंता तेरे हाथों में. तुझ्या हाती घे, ये तीसरी चिंता ही तिसरी चिंता कहाँ पर है? मी तुझ्या हाती देत आहे. Amen? आमेन. और टाइम भी लिख लो. आणि तिथं वेळ पण लिहा. अगर आप फोन पर लिख सकते हो बेहतर है. बोलो टाइम, अगर मैंने 5 बजे ये प्रार्थना की तो 5 बजे. जर का तुम्ही 5 वाजता ते प्रार्थना केली असेल तर लिहा, मी 5 वाजता प्रार्थना केली, 6 बजे, 6 वाजता केली, 7 बजे, जो 7 भी है, कुठलीही वेळ टाइम असेल. लिख लो. और वो चिंता आपने लिख लिया, आणि ती चिंता तुम्ही लिहिली, कोणत्या वेळेस परमेश्वर को प्रार्थना दे केली, ती वेळ लिहिली, प्रभूला दिली. वो पेपर लो, तो पेपर घ्या, क्रम्पल करो चुरगळा और फेंक दो. आणि फेकून द्या. और याद दिलाओ खुद को आणि स्वतःला मग आठवण करून द्या कि वो चिंता अब मेरे पास नहीं, वो चिंता की परमेश्वर आता के ती पास चिंता माझ्याकडे नाही तर मी देवाच्या हाती दिलेली आहे. है. Amen? आमेन. और अगले बार आणि पुढच्या वेळेस आपको ख्याल आता है ज्यावेळेस तुम्हाला तो विचार येईल, आए, बच्चों के बारे में क्या, कर्जे ती के चिंता बारे में परत क्या? आठवेल, शैतान को बोलना, सुनो भाई, त्यावेळेस सैतानाला सांगायचं ठीक 5 बजे की ह्या दिवशी बरोबर 5 वाजता बुधवार के दिन पर बुधवारी मैंने वो चिंता परमेश्वर को दी. मी प्रार्थनेमध्ये ते चिंता येशूच्या हाती दिली. अगर तुझे बात करना है आणि जर आता तुला बोलायचंच असेल, मुझसे बात मत, मला बोलू नको, मेरे पिता से मला बात. सांगू नको, येशूला क्योंकि सांग वो ती चिंता. मेरे पास नहीं है, कारण उसके ती चिंता पास आता है. माझ्याकडे नाहीये, ती चिंता मी येशूच्या हाती दिलेली आहे. हालेलुया. आमेन. आमेन. तो शैतान क्या बोलेगा? मग सैतान काय म्हणेल? भाग जाएगा. पळून जाईल. चिंता मेरे पास है ही नहीं. का? कारण ती चिंता माझ्याकडे नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन. शैतान याद, भाई कर्जे का, उसके पास. शैतान म्हणेल तुझ्यावर कर्ज आहे, तर बोलत माझ्याकडे नाहीये ती अरे चिंता, भाई 2 येशूकडे. दिन EMI भरना है, उसके पास. हप्ता भरायचा आहे, येशूकडे. अरे बच्चों का क्या, उसके पास. मुलांचं काय करायचं? माझी चिंता नाही, बीमारी येशूची. का क्या, उसके पास. आजाराचं काय? ते माझ्याकडे नाही, येशूकडे. अरे उसने मेरे सारे कर्जे, बीमारियां, आमीन. तकलीफ, चिंताएं सब कुछ उठा लिए हैं और उसके कंधे मेरे कंधों से बड़ा है. आमीन. वो मेरी फिक्र करता है. आमेन, आमेन. आपले सर्व आजार, कर्ज, चिंता त्याने घेतले, त्याचे खांदे माझ्या खांद्यापेक्षा हालेलुया. मोठे आहेत आणि त्याला माझी काळजी आहे. हाथों को ऊंचा उठाए, बोलो मेरे सारे बोझ उसने उठा लिए. बोला, माझे सगळी ओझी त्याने स्वतःवर घेतले. जोर से बोलो, उसने मेरे सारे बोझ उठा लिए. माझे सगळे ओझी त्याने घेतले, सारे तकलीफ उठा लिए. माझे सगळे त्रास त्याने बोलो घेतले. मैं आजाद हूँ. मी आता बोलो, मैं मोकळा आहे, आजाद हूँ. मी आजाद बोलो, मैं आहे, चिंता नहीं करूंगा. मी चिंता नाही करणार. समझ लो बात. समजत आहे का तुम्हाला? क्योंकि अगर आप चिंता कर रहे हो यानी कि आपने अभी तक अपना बोझ परमेश्वर के हाथ में. जर तुम्ही चिंता करत आहात तर याचा अर्थ की खरोखर तुम्ही तुमची चिंता अजून येशूच्या हाती दिली नाही. जॉइस मेयर पता है आपको? यस. जॉइस मेयर किती लोकांना माहिती आहेत? पास्टर लेडीज को यस, सगळ्यांना माहिती आहेत. है ना? देवाच्या महान सेविका जॉइस तो मेयर. तो हर बार वो किसी बात की चिंता करती थी त्या म्हणतात की ज्या ज्यावेळेस त्यांना कोणत्या गोष्टी तो चिंता उसका पति यायची उसे पूछता था, त्यावेळेस त्यांचे पती त्यांना विचारायचे, जॉइस जॉइस परमेश्वर पर डाल दिया कि नहीं, की प्रभूवर टाक, कास्ट कर दिया कि नहीं. की प्रभूवर टाकलीस का नाही तुझी चिंता? अरे हाँ मग नहीं. त्या म्हणायच्या, अरे हा रुको, थांबा, यीशु प्रभू येशू, ये चिंता तेरे हाथों ही में, चिंता मी तुझ्या हाती देते, अभी मैं आजाद हूँ. आता मी आजाद आहे. और याद वो कहती है वो कोई भी चिंता हो वो 1 महीने से ज्यादा रहता ही नहीं था. आणि त्या सांगतात की ती कोणतीही चिंता असू द्या, 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागायचाच नाही सुटण्यासाठी. आप जो कुछ भी चिंता परमेश्वर के हाथों में देते हो वो उस चिंता का हल करके ही आपके हाथों में म्हणून जी देगा. काही चिंता काळजी तुम्ही देवाच्या हातात देत क्या आहात विश्वास करते हो? त्याचं उत्तर देऊन तो देणारच. पर तुम्हारा तकलीफ क्या है पता है? पण तुमची समस्या काय माहिती का? चिंता परमेश्वर को देने के बाद फिर से भी चिंता लेते हो. तुम्ही ती चिंता देवाच्या हाती, येशूच्या हाती देता आणि परत त्याच्या हातून स्वतःकडे अरे घेता. अभी तो दे दिया था, आता तर दिली ना त्याच्या फिर हाती, क्यों वापस ले लिया? मग परत त्याच्या हातातून तुम्ही का वापस घेतली? क्यों सोचा? परत का विचार करून आप- घेतली? बताओ, सीधा बात बोलू, सीधी बात, नो बकवास बोलू.
स्पष्ट सांगतो. कई सारे लोग मेरे पास सेम प्रेयर रिक्वेस्ट के साथ आते हैं ना, अनेक लोक माझ्याकडे प्रार्थना विनंती घेऊन येतात. तो मुझे लगता है क्यों मग ते तीच प्रार्थनेची विनंती घेऊन सतत येत परमेश्वर ने असतात. पहले बार में नहीं सुना क्या? मग मला वाटतं की ज्या पहिल्यांदा प्रार्थना केली होती तेव्हा देवाने ऐकली नाहीये का? चिंता क्यों करते हो? तुम्ही का चिंता करता? जो भी चिंता करते हो वो तकलीफ फिर से आपके हाथों में आ जाती चिंता करून क्या फायदा? परत एकदा तुम्ही हाती स्वतःच्या ती क्या फायदा? घेतली है। त्याचा तो उपयोग आपने काय? अगर बोला है कि मैं प्रार्थना कर दिया है, मैंने परमेश्वर पर डाल दिया, तो रोते क्यों हो? मग जर तुम्ही म्हणता मी प्रार्थना केली त्या समज रहे हो? गोष्टीसाठी देवाच्या हाती दिली, मग आता रडत का आहात? बाजू वाले को क्यों रोते हो? शेजाऱ्याला बोला की त्या क्यों? चिंतेसाठी का रडत आहात? क्यों रोते हो? का रडत आहात? दे दिया है ना, दिलं ना येशूच्या हाती? दे दिया है. दिलं ना? हे याद रखिए, पर शैतान तुझे बोलेगा दे दिया था, पाप किया, अभी फिर से आ गया चिंता. पण शैतान काय म्हणेल, हो तू चिंता येशूच्या हाती दिली पण तू पाप केलंस ना, ती सुना, चिंता परत तुझ्या हाती आली. एक बड़ा चीज बताओ, है ध्यान आपका? एक मोठ लक्ष लावा. पुराने करार में जुन्या देखो, करारामध्ये याद रखो, एक महायाजक में और एक नबी में फर्क है, समझ रहे हो? देवाचा जो मुख्य याजक होता आणि देवाचा संदेष्टा होता, ह्या दोघांमध्ये फरक होता. ध्यान है, लिख लो, सुनो. लिहून घ्या. मैं क्या की- बोल रहा हूं, यार लिखना है तो लिख लो, बहुत इंपॉर्टेंट है. की देवाचा मुख्य याजक आणि देवाने निवडलेला संदेष्टा ह्याच्यामध्ये फरक होता. महायाजक मुख्य याजक पूरे राष्ट्र को परमेश्वर के सामने लाता है. जो महायाजक होता तो पूर्ण इस्रायल राष्ट्राच्या वतीने देवाच्या समोर येत होता. यानी कि ये पूरे राज्य के, यानी कि इजराइल राज्य को दर्शाने वाला एक महायाजक है, राइट? पूर्ण इस्रायल राष्ट्राला दाखवणारा दर्शवणारा महायाजक. अभी नबी कौन है, प्रॉफिट कौन है? आणि आता संदेष्टा कोण होता? जो परमेश्वर के तरफ से लोगों को बात करता की जो देवाच्या वतीने लोकांशी बोलायचा. है. एक महायाजक लोगों से परमेश्वर के तरफ, एक महायाजक लोकांच्या बाजूने देवाशी सुने. बोलायचा. नबी कौन है? आणि संदेष्टा कोण? परमेश्वर. देवाच्या बाजूने लोकांशी बोलायचा. यीशु मसीह को क्या बोला गया? आता येशूला कोण बोलण्यात आले? येशूला काय नाव देण्यात आले नवीन करारामध्ये? क्या यीशु महायाजक है या यीशु नबी है? क्या है? येशू संदेष्टा आहे का महायाजक आहे? क्या है? महायाजक. आमेन. महायाजक है. आता येशूला कोण म्हणण्यात आलेलं आहे? महायाजक. यानी कि लोगों को वो परमेश्वर के तरफ ह्याचा अर्थ आहे दर्शाता तो आपल्या बाजूने हाँ? देवाशी बोलायला जातो. है. यानी कि परमेश्वर लोगों को नहीं देख रहा, परमेश्वर महायाजक को देख रहा है. मग याचा अर्थ काय आहे? की देव लोकांना पाहत नाहीये, आपल्याला Right. पाहत नाही, येशूला पाहते. अभी आपको मैं उदाहरण देता हूँ, आता सुनो. उदाहरण देतो. अगर आप निर्गमन का किताब 28 पढ़ते हो, जर निर्गम 28 जर का वाचलं, सुनो सुनो सुनो, घर पर जाकर पढ़ो, मेरे पास समय नहीं. वापस लिहून घ्या, आने घरी जाऊन वाचा. का. और सुनो क्या होता है वहां पर, महायाजक को तिथं महायाजकला एक सर पर, सुनो, सर पर एका त्याच्या कपाळावर एक गोल्डन बैंड दिया जाता था. त्याला एक सोन्याची पट्टी लावण्यासाठी क्या दिया देण्यात जाता येते. था? एक सोने की पट्टी दिया जाता सोन्याची था, पट्टी लावण्यासाठी, कपाळावर लावण्यासाठी देण्यात जिस येते, पर लिखा जाता था ज्याच्यावर लिहिण्यात येतं पवित्र यीशु के सामने. पवित्र येशूच्या समोर. क्या? पवित्र, बोलो पवित्र बोला, पवित्र यीशु के सामने. येशूच्या समोर. आमेन. अभी जब भी परमेश्वर देख रहा है, आता ज्यावेळेस देव पाहतो किसको देख रहा है? त्यावेळेस तो कोणाकडे पाहतो? महायाजक. महायाजकाकडे, उसके विचारों को देख रहा त्याच्या विचारांकडे. है. और उसका विचार क्या आणि कहते त्याचा हैं? विचार काय म्हणत आहे? पवित्र पवित्र यीशु के सामने. येशूच्या समोर. आमेन. आमेन. यानी कि याचा अर्थ काय? इजरायली लोगों के ख्याल मायने नहीं रखते, जो महायाजक के ख्याल है वो मायने रखते हैं. देवासमोर इस्रायलचे लोक काय विचार करत आहेत ते त्याला काही किंमत नव्हती, तर जो महायाजक इस्रायलच्या लोकांच्या वतीने तिथे गेलेला आहे तो काय विचार करत आहे त्याला किंमत होती. आपके विचार मायने नहीं रखते, आपके महायाजक के विचार आपके तरफ वो मायने रखते हैं. आमेन. म्हणून तुमचे विचार Praise the Lord. महत्वाचे नाहीत, तर Amen. तुमच्या महायाजक जो येशू ख्रिस्त आहे त्याचे विचार महत्वाचे आहेत. एक और चीज बता दो आपको पुराने करार के बारे में. सुनो सुनो, पता है महायाजक के ना पैर पर एक रस्सी बांधते थे. जो महायाजक होता ना हा? त्याच्या पायाला एक दोरी बांधली सुनो, जायची, और वो जाता था आणि ज्यावेळेस तो जायचा कहां पर? कुठे? सबसे पवित्र स्थान में. परम पवित्र स्थानामध्ये जे और- सगळ्यात आतल्या ठिकाणी होतं. और अगर उसने कुछ गलत किया, आणि समजा महायाजकाकडून काही सुनो. चूक झाली, वो वही समय पर मर जाता था. देव तिथंच त्या सुनो. ठिकाणी त्याला मरे. मारून टाकायचा. पर सुनो सुनो, लोग में से कोई अंदर वो पवित्र स्थान में नहीं जा सकते थे. पण सिर्फ महायाजक आता जा- दुसरा कुठलाही व्यक्ती त्या परम पवित्र ठिकाणी जाऊ शकत नव्हता महायाजकाशिवाय. अगर उसके शरीर को बाहर निकालना है, तर आता जो महायाजक तिथं जो मरेल, तर त्याचा जो मेलेला देह आहे त्याला बाहेर आणायचा कसा? तो रस्सी से.
तर त्याच्या पायाला जी दोरी बांधली जायची ती त्या दोरीला ओढून त्याचा देह बाहेर काढायचे. अगर महायाजक अच्छे काम किया तो वो जिंदा रहेगा, नहीं किया तो वो मर जाएगा. और सिर्फ महायाजक नहीं मरेगा पर पूरा इज़राइल राष्ट्र को सफर करना. म्हणून महायाजकाने जर का चांगलं काम केलं असेल, त्याच्याकडून पाप झालं नसेल, तरच समज तो रहे? परमपवित्र हालेलुया. स्थानामध्ये येशू देवाच्या समोर गेल्यावर जिवंत राहायचा. आणि पाप झाले असेल तर तो मरायचा. सुनो. तर फक्त तो मेला नाही तर पूर्ण इस्रायल राष्ट्र मरायचं. अभी एक महायाजक मर गया तो उसके बेटे को उसका स्थान लेना पड़ता था. आता जर मुख्य महायाजक मेला तर त्याच्या जागी त्याचा मुलगा येईल. अगर समझो प्रीतम ब्रदर एक महायाजक है आता समजा मी महायाजक आहे और प्रीतम ब्रदर बड़े पवित्र इंसान है, आणि मी पवित्र आहे, बहुत पवित्र है, खूप पवित्र आहे, तो ये सही महायाजक है ना, तर मी योग्य महायाजक आहे, क्योंकि ये पवित्र है. कारण मी पवित्र आहे. और ये जब ये अंदर जाएंगे आणि ज्यावेळेस मी देवासमोर पवित्र परमपवित्र स्थानात जाईल सही होगा त्यावेळेस सगळं व्यवस्थित होईल. और पूरा इज़राइल राष्ट्र आशीर्वादित होगा. आणि मग पूर्ण इस्रायल राष्ट्र आशीर्वादित व्हायचं देवामुळे. अभी सोचो मैं प्रीतम ब्रदर का बेटा हूँ आणि आता समजा केनिथ पास्टर माझे मुलगे आहेत और मैं हूँ बिल्कुल निकम्मा, मैं हूँ एकदम निकम्मा. समझ रहे हो? नहीं ताली बजा रहे हो यार. हमारे कलीसिया के लोगों को ताली कभी बजाना है वो सिखाना पड़ेगा. भाई बड़े गलत जगह पे ताली बजा दे यार, सच में नहीं हो निकम्मा मैं. समझो ठीक है, समझो मैं निकम्मा, उदाहरण आहे, खरं नाहीये, समझो मैं निकम्मा हूँ ठीक है. उदाहरण आहे. अभी ये तो अच्छा है, आता मी तर व्यवस्थित आहे. तो इज़राइल राज्य बच गया. इस्रायल लोक तर वाचले, आशीर्वादित झाले. पर किसी कारण के वजह से अगर प्रीतम ब्रदर ने कोई गलती किया और वो मर गए, अगला कौन है? पण काही कारणामुळं जर का माझ्याकडून पाप झाला असेल, मी परमपवित्र स्थानात गेलो आणि देवाचा दंड येऊन जर का तिथं मी मरण पावलो, तर माझ्या जागी कोण येणार? अगला कौन है? माझा मुलगा म्हणजे जो कोण. और मैं कौन हूँ? आणि मैं ब्रदर कौन तर कोण आहे, ते सुद्धा व्यवस्थित जीवन जगत मैं नाहीयेत. निकम्मा हूँ, पूरी दुनिया में हूँ. ते लोक पण त्यांना व्यवस्थित समजत नाहीत, व्यवस्थित जीवन जगत नाहीत. तो क्या होगा? मग काय होईल? इज़राइल राज्य पर वापस श्राप आएगा. तर इस्रायल राष्ट्रावर परत एकदा श्राप येईल, दुःख, त्रास, संकट येतील. क्योंकि महायाजक पर निर्भर है. क्या होता है? का माहिती का? सगळं काही जो महायाजक कसा आहे त्याच्यावर आधारित होतं. पर क्या आपको पता है नए करार में आपका महायाजक है यीशु मसीह. पण आता तुम्हाला माहिती का, नवीन करारामध्ये आपला महायाजक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आमेन. हे वो कभी नहीं मरता, आणि तो कधीच मरणार नाही, वो मरत हमेशा नाही. जिंदा है, तो नेहमी जिवंत आहे, वो हमेशा पवित्र है, तो नेहमी पवित्र वो आहे, हमेशा धर्मी है. तो नेहमी धार्मिक आहे. तो जब भी पिता हमारे महायाजक यीशु मसीह को देखेगा और वो देखेगा यीशु मसीह पवित्र है, मेरे लोग के ख्याल भी पवित्र है, आमेन. सभी म्हणून जन पवित्र है. ज्या ज्या वेळेस देव येशूकडे पाहणार त्यावेळेस Praise तो the काय Lord. पाहणार की हा Hallelujah. महायाजक पवित्र आहे, नीतिमान आहे, आशीर्वादित आहे, म्हणून त्याचे लोक देखील आशीर्वादित आहेत. आपका महायाजक कौन है? म्हणून तुमचा महायाजक कोण आहे? यीशु येशू मसीह, ख्रिस्त आहे, जो जिंदा है, जो जिवंत आहे, जो पवित्र है, जो पवित्र आहे. और उसके वजह से आणि येशूमुळे आज आपके जिंदगी पर बरकत, आशीर्वाद और उन्नति उतरेगा. यीशु आमेन. मसीह के येशू नाम से. ख्रिस्तामुळे आपल्या हालेलुया. जीवनावर उन्नती येणार, आशीर्वाद येणार, आरोग्य येणार येशू ख्रिस्तामुळे. आमेन. आमेन. क्या आपको पता था इज़राइल राज्य को रिप्रेजेंट करने वाला दाऊद था? दाऊद कितने साल का था? 17 साल का छोटा बच्चा था. तुम्हाला माहिती का, इस्रायल लोकांचं प्रतिनिधित्व करणारा कोण होता? दावीद राजा, जो 17 वर्षांचा होता. गोलियात के सामने खड़ा है. गल्ल्याता समोर उभा राहतो. गोलियात 40 दिन तक पुकारा था, कौन आता मेरे सामने, कौन मुझे हराएगा? दाऊद छोटा सा 17 साल का बता कि मैं आऊंगा, इज़राइल राज्य को मैं रिप्रेजेंट करूंगा. गल्ल्यात जो 40 दिवस येऊन हा? इस्रायल लोकांना आव्हान देत होता की या माझ्यासोबत लढा, कोण येतं तुमच्याकडून? त्यावेळेस दावीद उभा राहतो, तो म्हणतो सुनो. मी जाणार. दाऊद ने पत्थर लिया, दाविदाने दगड घेतले, गोलियात को मार दिया. गल्ल्याताला मारलं. और वचन कहता है गोलियात, आणि वचन काय म्हणतं? गल्ल्यात गोलियात क्या जागच्या हो गया? जागी बोलो गिर गया. कोसळला. तिथं जोर से बोलो गिर गया. बोलला कोसळला, पडला. अभी अगर हिंदी बॉलीवुड मूवी होता आता जर का हिंदीचा बॉलिवूड मूवी असता, हिंदी मूवी असता, तो गर्लफ्रेंड आती वहां से, दाऊद. त्यावेळेस त्या दाविदाची गर्लफ्रेंड पाठीमागून पळत पळत आली असती. दाऊद ने गले लगा रहता यस, म्हणजे और पीछे से दानव फिर से खड़ा हो गया रहता. क्योंकि अभी पीछे से वार करने वाला है वो, है ना.
ये होता ना, सही है। अभी गले लग रहे, यहाँ से फिर से दानव पीछे उड़ गया पर दाऊद ने चांस नहीं लिया, जैसे पत्थर बैठा सीधा तलवार लिया, गोलियात के सर को ही उडा दिया। दाविदाने काय केलं, दगड मारला, नाही भाई. दावीद गल्ल्यात कोसळला, गल्ल्याताची ती तलवार उपसली आणि त्याचं शीर त्याच्या धडापासून वेगळं केलं सर लिया आणि ते त्याचं जे शीर होतं त्याने घेतलं. वचन कहता है वो वहां से लेकर यरूशलेम तक चलते चलते उसके सर को लेकर आणि वचन म्हणतं ते शीर त्याचं डोकं जे त्याने कापलं होतं हातात घेतलं आणि त्या युद्धभूमीवरून यरूशलेम पर्यंत तो चालत गेला. इज़राइल को रिप्रेजेंट करने वाला दाऊद था और उसने वो जंग जीता उस शत्रु पर, सही है। आमेन. म्हणजे इस्रायल लोकांना त्या युद्धामध्ये प्रतिनिधित्व करणारा दावीद होता आणि तो जिंकला. अभी मैं इतनी बड़ी बात बोलने वाला ना, आप समझो, ठीक है, जो समझा समझा। उसने वो सर लिया आणि त्याने ते गल्ल्याचं शीर घेतलं हातात, यरूशलेम में लाया यरूशलेम मध्ये आणलं और एक जगह पर गाड़ आणि दिया, एका ठिकाणी ठेवलं, which is called the place of the skull, ज्याला म्हणण्यात येतं कवटीचं ठिकाण, यानी गोलगोता, ज्याला म्हणतात गोलगत्ता. वही जगह पर जहां पर यीशु मसीह की सूली थी, ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त सुद्धा क्रूसावर गेला और उसी सूली पर यीशु मसीह क्रूस पर चढ़ा। आणि त्याच ठिकाणी येशू पण क्रूसावर गेला. अरे गोलिया तो छोटा शत्रु था, सबसे बड़ा शत्रु आपका शैतान को हमेशा के हरा दिया। गल्ल्यात तर फार छोटा शत्रू होता, त्याच्यापेक्षाही मोठा शत्रू सैतानाला Praise the येशूने Lord. हरवलं और वो त्याच ठिकाणी. शत्रु हार चुका आणि है। तो सैतान हारलेला जो तो शत्रू होता, शैतान को बोलो तर सैतानाला सांगा मेरे चिंता है उसके पास। माझी चिंता कुठे आहे? हाथों को ऊंचा येशूच्या हाती. बोलो मेरे चिंता है, माझी चिंता जोर से बोलो भाई, मेरी माझी चिंता चिंता उसके हाथों में है। येशूच्या हाती आहे. बोलो मैं चिंता नहीं माझी करूंगा। मी चिंता करणार नाही, जोर से बोलो मैं चिंता नहीं। मी चिंता करणार नाही. आमेन। आमेन. हमारे कलीसिया से योद्धा उठने वाले हैं यीशु। आमेन. आपल्या मंडळी मधून पण योद्धे उभे राहणार आहेत. हालेलुया। चिंता ना करें, चिंता करू नका. बोलो चिंता मत करो। बोला स्वतःला, चिंता करू नकोस, जोर से बोलो चिंता मत करो। चिंता करू नकोस, डोंट वरी, काळजी करू नकोस. डोंट वरी, कास्ट योर केयर्स। तुझी चिंता येशूवर टाक. आमेन। जैसे एक पास्टर ने बोला कि अपने सारे तकलीफों को परमेश्वर के हाथों में दे दो, जसं पास्टरने सांगितलं की तुझी सर्व चिंता येशूच्या हाती दे. तो वो घर पर गया, आणि मग ते घरी गेले. अपने बीवी को उसने उठा लिया आपल्या पत्नीला हातात घेतलं और ऊपर उठाया आणि वर केलं आणि म्हणाला, प्रभूला माझी चिंता तुझ्या हाती. और पत्नी कहती तू मुझसे इतना प्यार करता है कलीसिया के बाद। आणि पत्नी ती गैरसमजामध्ये की माझा पती माझ्यावर किती प्रेम करतो. तो नहीं कहता है, पास्टर ने अभी सिखाया कि अपने सारे तकलीफों आणि को, तो नाही पास्टरने आता शिकवलंय की तुझी सर्व चिंता तुझ्या हाती घे आणि देवाच्या हाती सोपव. मैं मस्ती कर रहा हूँ भाई, सीरियस ना ले रहे, ठीक है। जोक सांगत आहे. वैसे पतियों के लिए भी कर सकते उलट पाहून होऊ शकतं ना, पत्नी पण पतीला चिंता म्हणून देवाच्या हाती देऊ शकते. जस्ट किडिंग, ठीक है। आपण फक्त विनोद करत आहोत, खरं नाहीये. दैट वाज बैड पास्टर केनेथ, बहुत बेकार था, ठीक है। चल I'll give you a secret and we'll close, all right? आता एक गुपित गोष्ट सांगतो आणि संपूयात. क्या आपने नोटिस किया, जिस चीज के बारे में आपको सबसे कम चिंता है, वो चीज अपने आप ठीक हो जाती है। तुम्ही कधी अनुभवलं का, ऑब्झर्वेशन पाहिलं का, की ज्या गोष्टीची आपण जास्त पर्वा करत नाही, चिंता करत नाही, त्या गोष्टी आपोआप सोडवल्या जातात. पर जिस चीज के बारे में आप ज्यादा चिंता करते हो वो ठीक नहीं होता है। पण ज्या गोष्टीविषयी तुम्ही जितका जास्त विचार करता, टेन्शन घेता ना, ते सोडवली जात नाही. क्या मैं सही बोल रहा हूँ? बरोबर आहे ना. कुछ चीजों के बारे में आपने कभी चिंता नहीं किया, वो अपने आप अच्छे से चल रहा है, सही है। काही गोष्टीविषयी तुम्ही कधी चिंता केलेली नाही, तर आपोआप चाललेत, व्यवस्थित चाललेत. पर जिस चीज के बारे में आप ज्यादा चिंता पण ज्या करते गोष्टीविषयी हो, जास्त काळजी करता, वहीं पर आपने देखा है कि बाधाएं, तकलीफें तुम्ही आती हैं, पाहता समझ की रहे तिथंच जास्त त्रास येतात. हो? तो यीशु क्या कह रहा है? मग येशू काय म्हणत आहे? उन चीजों के बारे में भी चिंता मत, त्या गोष्टीसाठी पण चिंता करू क्योंकि नको. जिस चीजों के बारे में तुम चिंता नहीं कर रहे हो वो अपने आप चल रहे हैं, कारण- और जिस चीजों के बारे में तुम चिंता कर रहे हो, अगर वो चिंता को तुम मेरे हाथ में देते हो आमीन. और चिंता मुक्त हो जाते हो, तो वो तकलीफ भी मैं संभाल आमेन. लूंगा। कारण ज्या हालेलुया. गोष्टीविषयी जोर तू से चिंता ताली केली बजाओ. नाही, त्या गोष्टीची मी काळजी केली, तर ज्या गोष्टीविषयी चिंता करत आहे हालेलुया. ती गोष्ट माझ्या हाती दे, ती पण मी सोडवेल. There was a time I was not worried about money. एक अशी वेळ होती की मी पैशाची कधीच काळजी केली नाही.
And that time I had no shortage of money. आणि त्यावेळेस माझ्याकडे पैशाची कमतरताच नसायची मग. Amen. Let me just share this in the closing chapter. आता शेवटचं हे सांगून यीशु ने थांबूयात. कहा कि मेरी शांति मैं तुम्हारे साथ छोड़ता हूं. येशू काय म्हणाला? माझी शांती मी तुम्हाला देतो. वो शांति जो तूफानों में भी सो सकती है. जी शांती वादळामध्ये सुद्धा तुम्हाला झोप देईल. वो शांति जो तकलीफों को हटा सकती जी शांती त्या त्रासाला काढून टाकेल. है. Amen. Amen. वचन कहता है शैतान एक गरजने वाले सिंह के समान जा रहा है ये देखने के लिए कि कौन प्रभावित हो सकता है. अगर आज आप बिना चिंता के हो तो शैतान आपको छू भी नहीं सकता. हालेलुया. वचन काय म्हणतं? सिंह सैतान गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे फिरते. काय कशासाठी? कुणाला गिळावं, कुणाला शोधते, कुणाला गिळावं. पण जर तुम्ही तुमची चिंता दिली तर हाथों को ऊंचा उठाए आखिरी घोषणा करे जोर से बोलो बोला परमेश्वर. प्रभु, जोर से बोलो परमेश्वर. प्रभु तेरी शांति तुझी शांती तूने मेरे साथ छोड़ी है. मला दिलेली आहेस तू. बोलो मैं चिंता नहीं करूंगा. मी काळजी करणार जोर से बोलो नाही. परमेश्वर बोला येशू तेरी शांति तुझी शांती तूने मेरे साथ तू छोड़ी मला है. दिलेली आहेस. मेरे मन को तूने कहा चिंतित ना हो. तू म्हणाला की माझ्या मनाला चिंता करू नकोस. अगर आप चाहते हो कि परमेश्वर के आशीर्वाद का बहाव आपकी जिंदगी में बहे तो आपको चिंता करना छोड़ना है. और जिस दिन आप चिंता करना छोड़ देते हो परमेश्वर के आशीर्वाद आपके जिंदगी में बहेंगे. क्या आप तैयार हो? हालेलुया. तुम्ही तयार आहात का? ज्या दिवशी तुम्ही चिंता करायला सोडाल त्या दिवसापासून देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात व्हावं लागतील. Praise the Lord.